झाला की नाही आपला मस्त असा थोडा क्रिस्पी आणि थोडा क्रंची असा चीज डोसा तयार, आणि त्याचसोबत मस्त शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची हिरवीगार अशी चटणी. चला तर मग आपण बघूया याची पूर्ण डिटेलमध्ये अशी रेसिपी. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ असं भिजत घातलेलं होतं. चला तर पहिले आपण त्याचे प्रमाण बघूया. तर मी घेतले होते 3 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि 1 वाटी सोल उडदाचा. तर माझ्याकडे सोल नव्हता म्हणून मी टकराची डाळ घेतली होती, तुम्ही सोल घेऊ शकता. तर मस्तपैकी अशा डाळी भिजलेल्या आहेत. याला मस्तपैकी आपण आता धुवून घेऊया. 3-4 पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर आपण ते मिक्सरमधून काढून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि 2 तासापर्यंत आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इकडं चटणीची तयारी करून घेऊ. इकडं भाजलेले शेंगदाणे घेतलेले, थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं खोबरं आणि थोड्याशा मिरच्या घ्यायच्या आपल्या अंदाजानुसार, आणि ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर आपली चटणी मिक्सरमधून बारीक झालेली आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया. तेल गरम करत ठेवलेलं होतं, तर तेलामध्ये मस्त अशी मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आणि कढीपत्ता टाकायचा, आणि त्यानंतर आपली चटणी फोडणी देऊन घ्यायची. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं चटणीत, आणि चटणी उकळेपर्यंत इकडं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. बघा, मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आणि इकडं आपलं बॅटरसुद्धा 2 तास भिजत होऊन गेलेलं आहे त्याला भिजायला. त्यात मग आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं असं हलवून घ्यायचं त्याला, मीठ मिक्स होईपर्यंत. तोपर्यंत इकडे तवा तापत ठेवलेला आहे. तर मस्त असं आपलं बॅटर हलवून तयार झालेलं आहे. आणि डोसा करायच्या अगोदर त्या तव्यावरती पाणी शिंपडायचं आणि नंतर डोसा टाकायचा. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा डोसा करून बघा. आणि डोसा तयार झाल्याच्या नंतर त्यावर थोडंसं चीज टाकायचं किसून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर चीज टाकून मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे. या मस्त गरमागरम डोसा खाण्यासाठी. तर बाय. अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.